अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे 13वे राज्य अधिवेशन डहाणूत उत्साहात सुरू। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे JMS 13वे राज्य अधिवेशन दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे अत्यंत उत्साहात प्रारंभ झाले। हजारो संख्येच्या रॅलीने सुरुवात झालेल्या जनसमुदायाचे नंतर सभेत रूपांतर झाले। महिलांच्या न्याय, सन्मान आणि हक्कांसाठी लढा उभारणाऱ्या या अधिवेशनाने डहाणू परिसरात नवा जोश निर्माण केला आहे। या उद्घाटन सभेला डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित राहून महिलांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। आपल्या भाषणात त्यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र संताप व्यक्त करत शासनाच्या उदासीनतेवर निशाणा साधला। तसेच त्यांनी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार, ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीवर सरकारला जाब विचारला। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या या अधिवेशनात महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी महिलांचे हक्क या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। राज्यभरातील महिलांनी महिलांवरील अन्याय थांबवा, महिलांना सुरक्षित वातावरण द्या आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या अधिवेशनाच्या उद्घाटन सभेला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार मरियम धवडे, राष्ट्रीय सरचिटणीस प्राची हातवलीकर, महाराष्ट्र राज्य सचिव लहानी दौडा, पालघर जिल्हाध्यक्ष आणि सुनीता शिंगडा, पालघर जिल्हा सचिव या मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभली। सभेचा समारोप संघटित व्हा, लढा आणि जिंका या घोषवाक्याने झाला। iNews 22 साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।